तर जय शिवलाल गाईज, राम राम. आम्ही आलो देवळात फिरायले. तुम्ही बघू शकता इकडलं वातावरण किती छान आहे. इकडे आम्ही फिरायला आलतो की दर्शन घ्यायले. इथं दुसऱ्या दिवशी राहायचे तर तुम्ही बघू शकता इकडलं वातावरण. पाणी बिनी झरना. तर गाईज हे आमच्या गावापासून 8 ते 10 किलोमीटर असं लांब पडते. तर आम्ही इकडं फक्त फिरायला येतो, दर्शन घ्यायला येतो. इथलं हे दुसरं ऋषी आहे. तर अजून 5 ऋषी तिकडं आहे. तर तुम्ही बघू शकता की आम्ही किती लांब फिरायला आलो. जय शिवलाल. आम्ही आलतो इकडे देवापी फिरायला. तसंच की तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी ना की तुम्हाला अंधार रोड आणि देव दाखवेल. तर आम्ही अंधार रोड तेव्हा आलतो फिरून. तर आता तिथं भक्कमची अशी पब्लिक अब तू गया बेटा. लोक बी असे प्रसाद घ्यायसाठी बावळे व्हायला लागले. कारण की दिवसभराचं उपवास झालेले आहे. चौथा श्रावण सोमवार चालू आहे. त्याच्यामुळे आमच्या इथली पालखी निघते. तर तुम्ही बघू शकता लोकांमध्ये पब्लिक आहे. चालू आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता इकडं असं छान सारखं वातावरण आहे. आम्ही एवढ्या लांब फिरा दर्शन घ्यायसाठी आलो होतो. तर तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला नंतर मी देवळात बी दाखवेल. पहिले आपण अंधारवाड्यावर जाऊ, तिथं पब्लिक आहे म्हणून. त्याच्यामुळे आम्हाला तर काही तुम्ही पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे. काही लोकांचं दर्शन व्हायचं राहिलं, काही लोक इथं थांबेल आहे, काही जात आहे पलीकडं, काही येत आहे दर्शन करून. तर असे रांगीण लोक यायला लागले, रांगीण जायला लागले. तर अशी भक्कम गर्दी राहते इकडं. तर तुम्ही बघू शकता. त्याला तुम्हाला खालचं वातावरण दाखवतात. तर गाईस आम्ही आता थोडं जसं खाली जाऊन दाखवतो की लोक इथं प्रसाद खायला लागले. म्हणजे सकाळचा नाश्ता आता करायला लागले लोक. तर त्याला तुम्हाला डबल खाली नेऊन दाखवतो. तर काहीच असं देवळं पाहिजे. तर तुम्ही बघू शकता. आता आम्हाला घरी जायची होती, जाऊन नाही दाखविलं. तर तुम्ही बाहेरूनच बघू शकता. आता असं वातावरण आहे तिकडं छानसं. तर आता आम्हाला घरी जायचं. तर तुम्हाला घरी जाताना बी शॉर्ट काढून अशी व्हिडिओ काढून दाखवतो की चला पुढे त्या गाडीत खाली. रोम रोम भाइयों, सिस्टम पार शिवलाल महाराज की जय. जय शिवलाल.